2026 या वर्षाच्या सुरुवातीमध्ये ना मी एका अशा ठिकाणी पोहोचतो वयाच्या 24 वर्षामध्ये. आज मी पहिल्यांदा आलोय बरं का. तिथं मी बघितलं एक नवं शहरातली लोकंती लोकांना आवडणारी ती मिसळ. धुळ्यामध्ये उतरल्यानंतर ना यांना विचारलं की इथं स्पेशल गोष्ट काय भेटते. एकदा आमची मिसळ खाऊन बघा, साखरीची, धुळे जिल्ह्याची. मग सांगा कशी मिसळ बनली. तुम्ही साताऱ्याची मिसळ विसरता का नाही बघा ते सांगा मला फक्त. मला म्हणे की तू साताऱ्याची मिसळ विसरणार. आता इतका ह्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कुठं आला हेच मला बघायचं. त्याचं कारण पाहिजे कारण की त्याच्यामध्ये मटकी बिटकी टाकून होते. तर याला काय म्हणतात तुमच्याकडे, कट म्हणता का? कट. आमच्याकडे तरी म्हणतात. तर्री. हॉटेलमधल्या रेडिओचं हे गाणं ऐकत ऐकत ना मिसळ खातो तेवढ्यात काकांची ओळख निघाली. काका कराडचे पाहुणे निघाले आणि त्यांनी पाहुणे म्हणून बाई मला पण एक त्यांचा स्पेशल आयटम ऑफर केला, तो म्हणजे ढोकळा. काकाने त्यांचा स्पेशल पेढा देखील दिला आणि ऍक्च्युअली मलाई पेढा होता बरं का. दूधचा मलाईवरून पेढा टाकलेला असतो. आता इथे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे बरं का. तिथं मालक स्वतः काम करतो, यशाशिवाय पर्याय नसतो बरं का. तुम्हाला यश नक्की भेटतं मित्रांनो. आणि जर का तुम्ही जर त्या साखरीमध्ये आला ना तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा आणि इथं ह्या गोष्टी ट्राय करा, भारी वाटेल.